नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लॉकडाऊनची करणी, सणासुदीवर पाणी. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढविला. मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती साजरी. शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी. संभाजी गल्ली येथे ड्रेनेज आणि नाला सफाईसाठी आंदोलनाचा इशारा. तानाजी गल्ली येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 16 शिक्षकांचा मृत्यू. कोगनोळीत विलगीकरण केंद्र सुरू. चिकोडीत 15 दिवसात कोरोनाने 22 शिक्षकांचा बळी. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातील. शहर आणि परिसरात नागरिक कोरोना नियमावलीचे पालन करीत आहेत, मात्र त्यामुळे सणासुदीचा आनंद हिरावला गेला आहे. एरवी सध्याच्या मोसमातील दिवस म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात, मात्र यावर्षी कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक जाचक निर्बंधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि नागरिकांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा फटका साऱ्यांनाच बसला आहे. लॉकडाऊनची करणी आणि सणासुदीवर पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सणांवर निर्बंध आले आहेत. त्यातच अवघ्या 3 दिवसांवर शुक्रवार दिनांक 14 रोजी अक्षय तृतीया, रमजान ईद, बसवेश्वर जयंती हे तिन्ही सण उत्सव आले आहेत. मात्र सोमवार दिनांक 10 पासून कडक लॉकडाऊन लागू झाल्यामुळे हे सण उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करावे लागणार आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी काहीतरी वस्तू खरेदी केली जाते. त्यामुळे या मुहूर्तावर सोने चांदीसह प्लॉट खरेदी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुवर्ण खरेदीला या दिवशी वेगळे महत्त्व असल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते. यातून दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल सुवर्ण बाजारात होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. 3.5 मुहूर्तांमधील सुवर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडवा सणही गतवर्षी लॉकडाऊनमध्ये वाया गेला होता. यंदा मात्र हा सण साजरा करण्यात आला. आता अक्षय तृतीयेचा मुहूर्तही वाया जाणार असून या दिवशी होणारी कोट्यावधींची उलाढाल ठप्प राहणार आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढविला. कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसल्याने ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरून राज्यात येणाऱ्या लोकांना RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह RT-PCR प्रवेश करण्याच्या 48 तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा, असे आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील असे जाहीर करण्यात आले आहे. मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती साजरी. कोरोनाच्या नियमावलीमुळे यावर्षी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या वैभवशाली शिवजयंतीचा प्रभाव या शिवजयंतीवर नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक स्वरूपातील शिवजयंती साधेपणाने साजरी झाली. तसेच मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाने केलेल्या आवाहनानुसार घराघरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
कोरोनाचे निर्बंध पालन करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मर्यादित संख्येने शिवभक्त कार्यकर्त्यांना शिवाजी उद्यानात जाण्यासाठी सूचना केली होती। शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले, तसेच शिवरायांना वंदन करून उत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर मालोजीराव अस्टेकर, गणेश दड्डीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी। शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवाजी उद्यानातील प्रारंभी शिवमूर्तीस पहाटे दुग्धाभिषेक घालण्यात आला। शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते दुग्धाभिषेक झाला आणि विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। शाहूनगर मंडळाचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी श्रीफळ वाढविले, तर विजय कुंटे यांच्या हस्ते आरती झाली। वैष्णवी धामणेकर, अंकिता तुळस आणि प्रमोद कंगराळकर यांनी शिवरायांची आरती, ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हटला। छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार करीत गुरुवारी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली। येळूरगडावरून बाल शिवाजी युवक मंडळ मेणशी गल्लीतील मावळ्यांनी शिवज्योत आणली। अमाप उत्साह आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे करण्यात आले। संभाजी गल्ली येथे ड्रेनेज आणि नाला सफाईसाठी आंदोलनाचा इशारा। संभाजी गल्ली महाद्वार रोड या परिसरात ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। ड्रेनेजचे पाणी निचरा होऊन जावे यासाठी आवश्यक दुरुस्ती काम हाती घेण्यात मनपाकडून टाळाटाळ होत आहे। याचा निषेध करीत येथील नागरिकांनी मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला। संभाजी गल्ली येथील ड्रेनेज तुंबून त्यातील घाणीचा निचरा होणे मुश्किल झाले आहे। या ठिकाणी नाल्यावर झालेल्या बांधकामामुळे ड्रेनेजचे पाणी घरामध्ये शिरत आहे। याबद्दल मनपा यंत्रणेकडे सातत्याने तक्रारी करून देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे। आमदार अनिल बेनके यांना देखील याबाबत सातत्याने सांगण्यात आले होते, परंतु त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे अधिकारी वर्ग शिरजोर बनला असून नागरिकांना उद्धट उत्तरे मिळत आहेत। याची दखल घेऊन त्वरित समस्या निवारण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे। ನಾಳೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಎಷ್ಟು ಓಪನ್ ಇದೆ ನಾಳೆ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹಚ್ತೀವಿ ಅದೇನು ಕ್ಲೋಸ್ ಇದೆ ನಾಳೆ ಕ್ಲೀನ್ ಓಪನ್ ಮಾಡಕ್ಕೆ दादा साहेब तुमचं मत तुम्ही आमच्याकडे क्लिअर करण्याविषयी आम्ही यांना विचारत नाही तुम्हाला ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಯಾದವ್ ಬಿಡ್ರಿ ಯಾದವ್ ಏನು ಮಾಡೋರು ಓಪನ್ ಐತಿ ಓಪನ್ ಇದೆ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ ನಾಳೆ ಅವ್ರು ಕರೆಸಿ ಅವ್ರು ಅದು ಓಪನ್ ಮಾಡ್ಸೋದು ಎಷ್ಟು क्लीन करून देतो म्हणजे करून घ्या की असलेले माणसं खाली माणसं जर काम करतील की येऊन तुम्ही लेबर कमी आम्हाला सांगता, तुम्ही डिपार्टमेंटला वरती कळवा नाही तुमच्या साहेबांना लेबर आमच्याकडे नाही म्हणून। 2 बायका आहेत 14च्या ठिकाणी 6 बायका आहे म्हणतात तुम्ही, मग काय बाकीचे कुठे गेले? प्रत्येक घराची वाढवतात, प्रत्येक घराची वाढवतात। ಓಪನ್ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ ಕರೆದು ನೋಡಿದೇವೆ, ನಾಳೆಯಿಂದ ಬಿಡ್ತೇವೆ, ಎಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ, ಒಮ್ಮೆ ಪೂರ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ, ನಾಳೆಯಿಂದ ಬಿಡ್ತೇವೆ। ಎಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಲೇಬರ್ ಇದಾವೆ ಎಲ್ಲರೂ ತಗೊಂಡು ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇ ನಾಳೆಯಿಂದ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ। तानाजी गल्ली येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर। तानाजी गल्ली येथे रेल्वे फाटक मार्गावर ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर तुंबल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। पाण्याचा निचरा होऊन जाण्यासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे। या मार्गावर साचलेल्या घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढणे मुश्किल होत आहे। या मार्गावर झालेली सिमेंटीकरण आणि सीडी वर्क चुकीच्या पद्धतीने झाले, सांडपाण्याचा निचरा होणे मुश्किल बनले आहे। याची दखल घेण्याकडे मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले। तसेच या समस्येचे निवारण त्वरित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 16 शिक्षकांचा मृत्यू। एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शिक्षकांना निवडणूक काम सोपवले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक आजारी पडल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आतापर्यंत अधिकृत नोंदीप्रमाणे 16 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षण खात्याकडून मिळाली आहे। विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करत असतात। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 16 शिक्षकांचा बळी गेला आहे।
कोरोनामुळे शाळाही बंद आहेत, मात्र शिक्षकांना विविध प्रकारची सरकारी कामे करावी लागत आहेत। मध्यंतरी विद्यागम उपक्रम अंतर्गत शाळा आवारात वर्ग घेण्यात आले, पण विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपक्रम बंद पडला। शिक्षकांना निवडणूक काळात विविध गावात निवडणूक केंद्रांवर सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आले। यातूनच शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते। यापैकी काही शिक्षकांनी कोरोनावर घरीच उपचार घेत मात केली, मात्र ज्या शिक्षकांनी खबरदारी घेतली नाही त्यांना आपला जीव गमवावा लागला। घरातील कर्ते हरपल्याने शिक्षकांची कुटुंबे संकटात आली आहेत। कोगनोळीत विलगीकरण केंद्र सुरू। 8 दिवसांपूर्वी कोगनोळी तालुका निप्पाणी येथील प्रजावणी फाउंडेशन आणि कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने कोगनोळी ग्रामपंचायत मार्फत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करून निवेदन सादर केले होते। या मागणीची दखल घेऊन बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी विलगीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते। हे केंद्र सुरू करण्यासाठी 2-3 दिवस उशीर झाल्याने कोगनोळी गावात याबाबत चर्चेला उधाण आले होते। अखेर दिनांक 11 मे रोजी पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मराठी मुलामुलींची शाळा कोगनोळीमधील पूर्वेकडील 3 ते 4 खोल्यांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू केले आहे। त्यामुळे गरजू रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे। त्या कोगनोळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं कोगनोळी मराठी शाळेमध्ये क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्यांना कोणा थोडेसे कोरोनाचे सिम्पटम्स किंवा काय असे शंका वाटत असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा। या क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची राहायची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी त्यांना पाणी असेल, प्यायचं पाणी असेल, वापरायचं पाणी याची सगळ्यांची व्यवस्था, प्लस त्यांना दिवसातून 2 वेळा नर्स व डॉक्टरांच्या करवी त्यांचा चेकअप केला जाईल। चिकोडीत 15 दिवसात कोरोनाने 22 शिक्षकांचा बळी। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात केवळ 15 दिवसांच्या कालावधीत 22 शिक्षक बळी पडल्याची बाब पुढे आली असल्याने चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील शिक्षक समूहामध्ये घबराहट निर्माण झाली आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 18 शिक्षकांचा बळी गेला होता, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 22 शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत। यापैकी 18 शिक्षक हे सरकारी तर 4 शिक्षक हे अनुदानित शाळांमधील असल्याची माहिती चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचे सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक गजानन मन्नीकेरी यांनी सांगितले। मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना त्यांना आलेला वैद्यकीय खर्च सरकारकडून मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। याशिवाय जे शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत त्या शिक्षकांच्या नातेवाईकांना पेन्शन आणि अनुकंपा आधारावर नोकरी देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ही उपसंचालक गजानन मन्नीकेरी यांनी केले आहे। या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे बिम्समध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत। सध्या जिल्ह्यात केवळ 2400 कोवॅक्सिन लसीचा साठा आहे। मंगळवारी तर केवळ 12 लसीच उपलब्ध होत्या। आज सकाळी 9 वाजता लसीकरणाला प्रारंभ झाला। 18 वर्षे पूर्ण केलेले नागरिक लस घेण्यासाठी आतुरतेने आपला नंबर कधी येतो या प्रतीक्षेत होते। कोरोना पोर्टलला नोंदणी केलेल्या 150 जणांनाच रोज लस रुग्णालयासमोर देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे नवे 150 आणि दुसऱ्या डोससाठी लोक मात्र रांगा लावून थांबले होते। प्रादेशिक लसीकरण अधिकारी डॉक्टर ईश्वर गडाद यांना विचारले असता डोस घेण्यास आलेल्यांनाच दुसरा कोवॅक्सिन लस द्या अशी अट घालून आरोग्य खात्याने लस पुरवली होती। मात्र बिम्सच्या कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या काहींना कोवॅक्सिन दिल्याचे सांगितले। लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय। 18 ते 44 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे। आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 14 मे पासून राज्यातले 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण ही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लसीच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या 45 वर्षाच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग नाही। त्यामुळे आता सर्वात आधी 45 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करू नये असंही त्यांनी सांगितले। लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कर्नाटकात सीईटी लांबणीवर। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 12वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। या पाठोपाठ आता सीईटी परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत। दिनांक 7 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत। सदर परीक्षा ऑगस्ट दिनांक 28, 29 आणि 30 रोजी घेण्यात येणार आहेत। दिनांक 28 रोजी जीवशास्त्र आणि गणित, दिनांक 29 रोजी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, दिनांक 30 रोजी कन्नड या विषयांवर सीईटी घेण्यात येणार आहे। विजयनगर येथे आरसीसी रस्त्याचे लोकार्पण। हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक 10 मध्ये विजयनगर रक्षक कॉलनीत नूतन आरसीसी रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले। हा मार्ग रविवारी नागरिकांसाठी खुला करण्यात आला। ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर यांनी फीत कापून रस्त्याचे लोकार्पण केले। माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र मनोळकर यांनी श्रीफळ वाढवले। ग्रामपंचायत सदस्य डी.बी. पाटील म्हणाले, गावच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकी महत्त्वाची असते। गावकरी एकत्र आले तर विकासाला वेळ लागणार नाही। यावेळी ग्रामपंचायत सदस्य कांचन साठे, लक्ष्मी परमेकर, रेणुका भातकांडे, एन.एस. पाटील, बी.एल. पाटील, प्रकाश पाटील, बळवंत झेंडे, सुनील शिंदे, सूरज करडे, बाळकृष्ण दफेदार, श्रीमती उल्लाल, शंकर पुजारी, संजय यादव, परशुराम कुंभार, मारुती जाधव, श्री चिल्लाल, सदानंद शिंदे, बी.एस. पाटील, संजू गावडा, संतोष साठे उपस्थित होते। पारिशवाड परिसरात नागरिकांना कोरोना नियमावलीचे मार्गदर्शन। सध्या सर्वत्र कोरोनाच्या महामारीमुळे जनता त्रस्त झाली आहे। जनतेत कोरोनाचे भय दूर होण्यासाठी पारिशवाड परिसरातील गंदिकवाड, हिरेहट्टी होळी, हिरे मनवळी, इडगी आदी ग्रामपंचायतीतून नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुण्याबद्दल टास्क फोर्स मीटिंग घेऊन मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये सेक्टर ऑफिसर डॉक्टर ए.एस. कोडगी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाग घेतला होता। प्रत्येक ग्रामपंचायतीत नागरिकांनी सरकारच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे असे डॉक्टर ए.एस. कोडगी यांनी सांगितले। यावेळी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याबद्दल तयारी दर्शविली। गरलगुंजी ग्रामपंचायत सदस्य नागरिकांसाठी थर्मामीटर, पल्स मीटर खरेदी करणार।
कोरोनाच्या महामारीने जनता हैराण झाली आहे. नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. अशा वेळी जनतेच्या सेवेसाठी गर्लगुंजी तालुका खानापूर गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी आणि आपल्या वार्डातील प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य स्वतः थर्मामीटर आणि पल्स मीटर खरेदी करून नागरिकांची टेस्ट करणार असल्याचे गर्लगुंजी येथील ग्रामदैवत माऊली मंदिरात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक बसवगौडा पाटील होते, तर बैठकीला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, बजरंग दल तालुका प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, जॉर्डन गोन्सावलीस उपस्थित होते. विश्व कसोटी अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा कसून सराव. कोरोना संकटामुळे IPLचा 14वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडला जाण्याआधी मोठा कालावधी उपलब्ध झाला आहे, पण या काळात स्वतःला फिट ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे. भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतने फिटनेस राखण्यासाठी अनोखा मार्ग निवडला आहे. पंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ऑलिम्पिक आयोजनाबाबत IOC आशावादी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जपानसह अन्य देशातील नागरिकांनी केलेल्या सार्वजनिक विरोधानंतरही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत आशावादी आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये झालेल्या चाचणी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाच्या बळावर IOCने बुधवारी ऑनलाईन बैठकीत खेळाडूंना आणि संयोजकांना अधिक जोमाने ऑलिम्पिकच्या तयारीला लागण्याचे सुचवले आहे. हार्दिक पांड्याला मोठा धक्का. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला आता मोठा धक्का बसला आहे, कारण हार्दिकच्या जागी आता संघाला एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडला असल्याची गोष्ट आता प्रशिक्षकांनीच सांगितली आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पांड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे दिसत आहे. हार्दिक हा एक अष्टपैलू खेळाडू असला तरी गेले काही महिने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे हार्दिक आता अष्टपैलू खेळाडू राहिलेला नाही, तर तो एक फलंदाज उरला आहे अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग किताब जिंकला. मँचेस्टर सिटी क्लबने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मंगळवारी लिसेस्टर सिटी क्लबने मँचेस्टर युनायटेड क्लबला हरविताच मँचेस्टर सिटी क्लबने किताबावर शिक्कामोर्तब केला. 5 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मँचेस्टर सिटी संघाचे 4 सत्रातील हे तिसरे विजेतेपद होय. IPLला मोठा धक्का. पाश्चात्य देशातील क्रिकेटपटू खेळणार नाहीत. IPLला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे, कारण यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू IPL खेळू शकत नाहीत असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता अजून एका देशातील खेळाडू IPLचे सामने खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. IPLचे आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. IPLचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात होऊ शकतात असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता IPLमध्ये इंग्लंड पाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही खेळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे IPLमध्ये आता न्यूझीलंड हा दुसरा देश ठरला आहे, ज्या देशाचे खेळाडू स्पर्धेत खेळू शकणार नाहीयेत. मैनाबाई चौगुले यांचे निधन. रामनगर विभागाच्या माजी नगरसेविका मैनाबाई चौगुले वय 41 यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वस्थच्या कारणास्तव त्यांना मागील आठवड्यात शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. सन 2013च्या महापालिका निवडणुकीत मैनाबाई चौगुले राखीव प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. 5 वर्षांच्या काळात त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे. करण काविलकर यांचे निधन. करण संजय काविलकर वय 28 राहणार नानावडी यांचे बुधवार दिनांक 12 मे रोजी दुःखद निधन झाले. करण हे बेळगावातील सुप्रसिद्ध चिरमुरे व्यापारी श्री संजय शंकरराव काविलकर यांचे सुपुत्र आणि गजानन शंकरराव काविलकर यांचे पुतणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भावंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने समाजात हळहळ व्यक्त होत आहे. समाजसेवक लक्ष्मणराव सोमनाथ मेलगे यांचे निधन.
धामणे येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि नवभारत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक लक्ष्मणराव सोमनाथ मेलगे वय 86 यांचे गुरुवार दिनांक 13 मे रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात भाऊ, 2 विवाहित मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। अनंत खन्नूकर यांचे निधन। अनंत लक्ष्मण खन्नूकर वय 68 राहणार कलमेश्वर नगर, जुने बेळगाव यांचे बुधवार दिनांक 12 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, 2 मुली, आई, 3 भाऊ, भाऊजाई असा परिवार आहे। ते BSNLचे रिटायर कर्मचारी होते। संजय चिमणराव असुकर यांचे निधन। टिळकवाडीतील शांतीनगर येथील रहिवासी आणि वैश्यवाणी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते संजय चिमणराव असुकर वय 59 यांचे बुधवार दिनांक 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे। SK पाटील यांचे निधन। झुंझवाड केयन तालुका खानापूर येथे रहिवासी SK पाटील वय 76 यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक 12 मे रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, भाऊ, भाऊजाई असा परिवार आहे। ते नंदगड मार्केटिंग सोसायटीचे निवृत्त अकाउंटंट होते। झुंझवाड केयन लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष होते। हलकर्णी तालुका पंचायत सदस्या कविता कुंभार यांना पितृशोक। हलकर्णी तालुका खानापूर पंचायतीच्या सदस्या कविता कृष्णा कुंभार यांचे वडील आणि घाटगोळी तालुका खानापूर येथे रहिवासी सदाशिव कल्लाप्पा कुंभार वय 75 यांचे बुधवार दिनांक 12 मे रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। इदलहोंड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कृष्णा कुंभार यांचे ते सासरे होत। अशोक गुंडू खन्नूकर यांचे निधन। इंदिरानगर अनगोळ येथे रहिवासी अशोक गुंडू खन्नूकर वय 63 यांचे दिनांक 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नात असा परिवार आहे। नंदा बाबूराव पाटील यांचे निधन। मूळच्या गर्लगुंजी तालुका खानापूर गावच्या रहिवासी आणि सध्या अनगोळ येथील वास्तव्यास असलेल्या नंदा बाबूराव पाटील वय 59 यांचे गुरुवार दिनांक 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे। निर्मला गोपाळराव सूर्यवंशी यांचे निधन। रामदेव गल्ली वडगाव येथील रहिवासी निर्मला गोपाळराव सूर्यवंशी वय 80 यांचे गुरुवारी पहाटे वार्धक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, मुलगा, 2 कन्या, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। तुकाराम बँकेचे माजी व्हाईस चेअरमन गोपाळराव सूर्यवंशी यांच्या त्या पत्नी तर हुतात्मा चौकातील सूर्या व्हिडिओचे मालक बापू सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।